नमस्कार महाराष्ट्रातल्या भावी अधिकारी विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, प्लीज वेलकम टू PWMPSC वाला तुम्हा सर्वांचं फेवरेट यूट्यूब चॅनल. मी स्वप्न राठोड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर इस्रायल इराण हे जे युद्ध चालू आहे, यामध्ये सर्वात जास्त डिस्कसेबल किंवा चर्चिली गेलेली गोष्ट आहे ती म्हणजे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना नेमकं काय झालं आहे. नेमकी सध्या त्यांची परिस्थिती कशी आहे त्याला कोणीच कन्फर्म करू शकत नाही. आणि इस्रायलचे पंतप्रधान एकदम ओके आहे, चांगले आहे, हेल्दी आहे, हे सगळं दाखवण्यासाठी इस्रायल वारंवार व्हिडिओवर व्हिडिओ पब्लिश करतोय. बहुतेक हे पहिल्यांदा असं घडलं असावं इतिहासामध्ये, आणि इस्रायलच्या इतिहासामध्ये सुद्धा आणि संपूर्ण जगाच्या इतिहासामध्ये सुद्धा, की एखाद्या म्हणजे पंतप्रधानाला, की तो पंतप्रधान जिवंत आहे किंवा तो पंतप्रधान एकदम ना काय हेल्दी आहे, त्याला कोणत्याही प्रकारची इजा किंवा काहीच झालेलं नाही, हे दाखवण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच जाणून घेणार आहोत की बेंजामिन नेतन्याहू जिवंत आहे, आणि त्यांचे जे 2-3 व्हिडिओ आलेले आहे त्या 2-3 व्हिडिओवर कॉन्ट्रोवर्सी कशी झालेली आहे, या सगळ्या बाबी आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये बघायच्या आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम बघा की बेंजामिन नेतन्याहू यांचा नुकताच एक व्हिडिओ पब्लिश झाला होता. त्या व्हिडिओमध्ये त्यांच्या सुरुवातीला व्हिडिओमध्ये त्यांच्या बोटामध्ये इथे तुम्हाला रिंग क्लिअर टू क्लिअर तुम्हाला दिसेल, इथे रिंग आहे, रिंग ओके, एक अंगठी, आणि ती त्यांच्या अंगठी नका डाव्या हाताच्या या फिंगरमध्ये आहे. परंतु लगेच ते नका थोडासा व्हिडिओ नका थोडासा एका सेकंदाने व्हिडिओ असा जातो आणि ती रिंग गायब होते. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर जे व्हिडिओ बनवण्यात येतात, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने जे व्हिडिओ बनवतात, त्यांना कितीही म्हणजे बारकाईने बघितलं त्यामध्ये काही ना काही खोट किंवा चूक निघते म्हणजे निघते, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. अजूनही AI मनुष्याच्या कलाकृतीचं 100% ॲडॅप्टेशन करू शकला नाही, हे यावरून सिद्ध होतं. तर या व्हिडिओमध्ये जे इस्रायलचे पंतप्रधान आहे बेंजामिन नेतन्याहू, त्यांच्या बोटामध्ये इथे रिंग दिसते आणि लगेच ती रिंग नका इथे गायब दिसते, गायब. आता या व्हिडिओबाबत ओके, या व्हिडिओबाबत इज नेतन्याहूज कॉफी शॉप व्हिडिओ AI मेड. यानंतर एक नका अजून व्हिडिओ आला होता बेंजामिन नेतन्याहू यांचा, आणि तो व्हिडिओ का आला तो पण सांगूया. पण बेंजामिन नेतन्याहू यांचा कॉफी शॉपमधला एक व्हिडिओ फेमस झाला होता, आणि काही लोकांनी मग जो ग्रोक आहे, ग्रोक एलन मस्क म्हणजे अमेरिकेचा, आणि अमेरिका इस्रायलचा म्हणजे मित्र आहे. जसं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की इंडिया अ मदरलँड अँड इस्रायल अ फादरलँड, आणि रियालिटीमध्ये अमेरिका हा इस्रायलचा पण फादरलँड आहे, फादरलँड. कारण 1948मध्ये अमेरिकेनेच इस्रायलला ती भूमी मिळवून दिली होती आणि तिथे सगळ्या ज्यू लोकांना वसवलं होतं. तर त्याच अमेरिकेचा नागरिक एलन मस्कने तयार केलेला आर्टिफिशियल इंटेलिजन्स ग्रॉक, जो फार जास्त पॉप्युलर आहे, त्या ग्रॉकने जे म्हटलं की 100% डीप फेक ओके, 100% डीप फेक म्हणजे बेंजामिन नेतन्याहू यांचा जो कॉफी पिण्याचा व्हिडिओ आहे तो 100% डीप फेक आहे. आणि एवढंच नाही, सेम टू सेम तसेच डुप्लिकेट व्हिडिओ वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळ्या नका नेत्यांवर बनवण्यात आले, ज्यामध्ये नॉर्थ कोरियाचे नका सर्वेसर्वा किम जॉंग हुन, त्यानंतर नका स्वतः आता अय्यतोला खैमेनी यांची जागा घेणारे त्यांचे पुत्र मोस्तबा खैमेनी यांचा सुद्धा तो सेम कॉफी पिताना व्हिडिओ डिट्टो बनवण्यात आला. परंतु ग्रॉकने म्हटलं की हा जो व्हिडिओ आहे ज्यामध्ये बेंजामिन नेतन्याहू कॉफी पित आहे तो टोटली फेक आहे, डीप फेक आहे, म्हणजे खोटा आहे. अमिड असासिनेशन रूमर बेंजामिन नेतन्याहू पोस्टेड अ कॉफी शॉप व्हिडिओ डिनाईंग हिज डेथ, म्हणजे स्वतः त्यांच्यावर नका का ज्या अफवा आहे की बेंजामिन नेतन्याहू यांचा मृत्यू झाला किंवा IRCG म्हणजे इराण रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सनी त्यांचा नका हत्या केली वगैरे, अशा याच्यामध्ये त्या स्वतः बेंजामिन नेतन्याहू समोर आले आणि त्यांनी कॉफीचा व्हिडिओ बनवला. परंतु त्याला ग्रोक जो आहे, ग्रोक त्याला 100% डीप फेक म्हणतो, म्हणजे ग्रोक म्हणतो की हा व्हिडिओ फेक आहे, फेक. त्यात आता हा व्हिडिओ बेंजामिन नेतन्याहू यांनी पोस्ट का केला? कारण मागच्या एका व्हिडिओमध्ये बेंजामिन नेतन्याहू जेव्हा त्यांच्या राष्ट्राला संबोधित करत होते तेव्हा त्यांच्या व्हिडिओमध्ये 6 बोटं त्यांच्या एका हातात दिसली, 6 बोटं ज्यात तुम्ही बघू शकता 1, त्यानंतर नका 2, 3, 4, 5 आणि हा 6वा बोट इथे आहे की नाही AI मध्ये. तर मी म्हटलं सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे AI जेव्हा व्हिडिओ बनवतो काही ना काही छोट्या चुका म्हणजे ठेवतो, आणि त्या चुका शोधणारे लोकसुद्धा जगात करोडो आहे. तर या व्हिडिओमध्ये बेंजामिन नेतन्याहू यांचे 6 बोटं, यांच्या हातात 6 बोटं दिसले. तर मागील व्हिडिओमध्ये सोशल मीडिया वापरकर्त्यांनी असा दावा केला होता की नेतन्याहू यांच्या हातावर 6 बोटं असल्याचे दिसून आले. तथापि तुर्कीच्या अनादोलू वृत्तसंस्थेने हे दावे खोटे ठरवले होते आणि त्यांना खोटं म्हटलं होतं.
त्यानंतर स्वतः कॉफी शॉपमध्ये बेंजामिन नेतन्याहू आले. त्यांनी ना का आपला त्यांनी आपल्या व्हिडिओमध्ये दाखवलं की मला 5च बोट आहे. तरी पण काही ना का नेटकर्त्यांनी युजरकर्त्यांनी त्यांनी हा कॉफीचा सीप घेतला, मोठा सीप घेतला आणि तो ग्लास बाजूला ठेवला, तरी तो ग्लास तसाच भरलेला होता. हा कॉफीचा जो ग्लास होता त्यांनी सीप घेतल्यानंतर ठेवला तरी तो भरलेलाच होता. आणि शिवाय त्यांची हेअरस्टाईलमध्ये जी मधातली पॅच आहे, बेंजामिन नेतन्याहूच्या डोक्याची पॅच, ती फार जास्त नका वाईट दिसली, जी अशी कधी दिसायची नाही. या व्यतिरिक्त कॉफी शॉपमधल्या व्हिडिओमुळे तो डीप फेक असल्याची अटकळ निर्माण झाल्यावर एका वापरकर्त्याच्या प्रश्नाला उत्तर देताना ग्रोकने म्हटलं की खरोखर हा कॉफी शॉपमधला जो व्हिडिओ आहे हा AI निर्मित आहे आणि त्याच धमकीवर दिलेल्या पुढील प्रतिसादामध्ये, म्हणजे जेव्हा तो युजर करता जो आहे त्याला ग्रोकने जेव्हा म्हटलं की हा 100% फेक व्हिडिओ आहे, म्हणजे तो व्यक्ती बेंजामिन नेतन्याहू नाही आणि हा पूर्णपणे आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर बनवलेला व्हिडिओ आहे, म्हणजे खोटा व्हिडिओ आहे, त्याला पुन्हा ग्रोकला विचारण्यात आलं. तर ग्रोकने पुन्हा तेच उत्तर दिलं की हा व्हिडिओ 100% डीप फेक आहे, हे मी कन्फर्म करतो. तर ही ना का ती ओरिजिनल ट्विट आहे, 15 मार्च 2026 आहे, 15 मार्च 2026. यामध्ये ना का इज द व्हिडिओ रिअल ऑर AI जनरेटेड ॲट ग्रोकला विचारण्यात आलं. ग्रोकनी काय म्हटलं, इट्स AI जनरेटेड, दिस इज अ डीप फेक ऑफ बेंजामिन नेतन्याहू कॅज्युअली इन अ कॉफी शॉप टॉकिंग अबाउट इराण लेबनन ऑपरेशन्स अँड प्रोटेक्टेड एरियाज व्हाईल सिपिंग कॉफी. नथिंग लाईक धिस रिअल इव्हेंट एक्झिस्ट. अशा प्रकारचा कोणताही इव्हेंट घडला नाही. आणि ग्रोक म्हणतो की हा व्हिडिओ डीप फेक आहे, खोटा आहे. त्यानंतर नका पुन्हा ग्रोकला विचारण्यात आलं. ग्रोकला आर यू शुअर ग्रोक, म्हणजे पुन्हा ग्रोकला डबल विचारण्यात आलं की तू खरोखर म्हणजे कन्फर्म आहे का. तर नका ग्रोक पुन्हा म्हणतो यस 100% शुअर, इट्स ॲन ॲडव्हान्स AI डीप फेक. हा फक्त कृत्रिम बुद्धिमत्ता नाही, तर कृत्रिम बुद्धिमत्तेचा जो समोरचा पार्ट आहे ॲडव्हान्स, इट इज ॲन ॲडव्हान्स AI डीप फेक. नेतन्याहू कॅज्युअली चॅटिंग क्लासिफाईड इराण लेबनन ऑपरेशन इन अ पब्लिक कॅफे व्हाईल सिपिंग कॉफी. नो सच रिअल इव्हेंट लाईक दिस एक्झिस्ट ऑर वॉज रिपोर्टेड एनिवेअर. ही ग्रोकने माहिती दिली. आता यामध्ये नुकतंच म्हणजे 7-8 तासापूर्वी इराणने ऑफिशियल स्टेटमेंट दिलं. इराणियन मिसाईल स्ट्राईक नियर इस्रायली PM नेतन्याहूज ऑफिस स्पार्क पॅनिक इन जेरुसलेम. तर टेल अवीव आणि जेरुसलेममध्ये पुन्हा नका थोडासा म्हणजे लोकांमध्ये भीती निर्माण झाली, कारण इराणचं जे मिसाईल्स आहे ते मिसाईल्स नका इस्रायलच्या डायरेक्ट पंतप्रधानाच्या ऑफिसला जाऊन भिडले. आता त्या ऑफिसमध्ये त्यावेळेस इस्रायलचे पंतप्रधान होते का. आणि हे जे सगळे व्हिडिओ जे येत आहे ज्यामध्ये त्यांची रिंग एका जागी दिसते, एका जागी गायब आहे, त्यांचा कॉफी मग नका पिल्यानंतर सुद्धा तसाच भरलेला दिसतो, त्यांच्या हेअरलाईनमध्ये कुठे फरक दिसतो. तर या सगळ्या बाबी बघितल्यानंतर कुठे ना कुठे लक्षात येतं की इराणचा जो मिसाईल आहे, इराणचे मिसाईल, तर या इराणच्या मिसाईलने नका दिस स्ट्राईक नेतन्याहूज ऑफिस अमिड डेथ रूमर्स. तर सर्वात महत्त्वाची बाब ही नका म्हणजे जस्ट बघा 17 मार्चची न्यूज आहे. 17 मार्चची न्यूज आहे. इराणियन मिसाईल इट स्ट्राईक्स नियर नेतन्याहूज ऑफिस इन अ मॅसिव्ह रिटॅलिटेरिया बॅरेज. आता यामध्ये सध्या तरी इस्रायलने ही गोष्ट कन्फर्म केली नाही, पण विद्यार्थी मित्रांनो, आता हा व्हिडिओ बनवताना युद्धाला 18 दिवस पूर्ण झालेले. 18 दिवस. एकीकडे अमेरिका जगातला सर्वात शक्तिशाली देश, त्याच्या मदतीला इस्रायल तेवढा शक्तिशाली देश, हे 2 देश मिळून 18 दिवसापर्यंत अजूनपर्यंत मॉरल विक्ट्री किंवा पॉलिटिकल विक्ट्री क्लेम करू शकले नाही. अजूनपर्यंत डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून कोणतंही ऑफिशियल स्टेटमेंट नाही की आम्ही इराणवर विजय मिळवला, किंवा इस्रायलकडून तर बेंजामिन नेतन्याहू युद्धापासूनच दूरपर्यंत दिसले नाही. त्यांचे असे व्हिडिओ येत आहे, त्या व्हिडिओला सुद्धा डीप फेक म्हणण्यात येत आहे ग्रोककडून. आणि बेंजामिन नेतन्याहू यांच्या ऑफिसकडून सुद्धा असं स्टेटमेंट नाही की आम्ही इराणवर पूर्ण विजय मिळवला. जेव्हा की इराणच्या विविध नेत्यांकडून किंवा विविध आर्मीच्या नेत्यांकडून हे वाक्य येत आहे की आम्ही हे करू, आम्ही ते करू, आणि ते एकदम कॉन्फिडंट बोलत आहे. कुठे ना कुठे अमेरिका आणि इस्रायल यांच्यासाठी 18 दिवस हा नका युद्ध चालू 18 दिवस. 18 दिवसामध्ये अजूनपर्यंत कोणतीही विशेष बाब किंवा विशेष नका प्रयत्न किंवा विशेष अचिव्हमेंट घडून आली नाही, एक्सेप्ट अय्यतुल्ला खमेनी यांचा नका पहिल्याच दिवशी त्यांचा म्हणजे त्यांची हत्या करण्यात आली. त्यावर फार मोठं सेलिब्रेशन अमेरिकेने करताना दाखवलं होतं. पण त्या पलीकडे दूरपर्यंत असं अजूनही काही दिसत नाही आहे, अजून असं दुसरं काही दिसत नाही आहे. तर सांगण्याचा अर्थ यामध्ये म्हणजे तुम्हाला काय वाटतं विद्यार्थी मित्रांनो, यावर सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला काय वाटतं की खरोखर बेंजामिन नेतन्याहू यांच्याबद्दल ज्या अफवा पसरलेल्या आहे त्या खऱ्या आहे का,
किंवा अजूनपर्यंत इस्रायलकडून कोणतेही ऑफिशियल स्टेटमेंट नाही. आणि आज युद्धाला 18 दिवस झालेले आहे. 18 दिवस तरी पण इस्रायलचा म्हणजे इस्रायलमध्ये नका त्या 170 मुलींचा म्हणजे निष्पाप मुलींचा जीव गेला, ज्यात अमेरिकेने आरोप पुन्हा इराणवर टाकला. परंतु इराणमध्ये आणि इराणला जेवढं हलक्याने घेतलं अमेरिकेने, तर खरोखर इराण त्यांना तेवढा म्हणजे हलका देश वाटला का? किंवा अमेरिका आणि इस्रायल जे समजत होते की 3-4 दिवसातच आपण ना काही इराणला निपटून घेऊया, पण तसं काही घडलं नाही. आज युद्धाचा 18वा दिवस आहे, 18वा दिवस. तर नेक्स्ट याच्यावर व्हिडिओ बनवूयाच, पण सध्या आजच्या व्हिडिओमध्ये इस्रायलच्या पंतप्रधानाच्या ऑफिसवर झालेला हल्ला आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे ग्रोकनी जे तिन्ही व्हिडिओ डीप फेक म्हटलेले आहे, डीप फेक, त्यावर तुमचे काय मत आहे नक्की सांगण्याचा प्रयत्न करा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. नक्कीच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये इराण आणि इस्रायलच्या युद्धावर काही नवीन अपडेट घेऊन या. धन्यवाद, थँक्यू सो मच. आणि तोपर्यंत पाहत राहा MPSC वाला हे आपलं यूट्यूब चॅनल, रेग्युलर सबस्क्राईब करा. धन्यवाद, थँक्यू सो मच.